तर फलकावरती धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या खेळानंतर 11. इथे आमचे कोणी बांधव आहेत त्यांची मात्र चावी सापडलेली आहे. होंडा युनिकॉर्नची बाईक ची चावी इथे आहे. ज्यांची कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून या ठिकाणी घेऊन जायचं आहे. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. नागदाय देवी साखरे या संघाची फलकावरती 11. ही खेळपट्टी जर आपण पाहतोय नागदाय देवी संघ साखरे यांच्या सर्व खेळाडूंनी अथक परिश्रम अथक मेहनत घेतली आहे आणि सुंदर सपाटीकरण करून खेळण्यास योग्य अशी खेळपट्टी आपल्याला या स्पर्धेकरिता पाहायला मिळते. हवेला मात्र चांगला बॉल ऑफ स्टॉप वरती मात्र पिच केलं होतं. मिड ऑनच्या दिशेला खेळून काढले. 1 रन या ठिकाणी जरूर मिळते. नितीन षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झाले आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर 12 धावा या फलकावरती झाल्यात. अतिशय सुंदर असं क्रिकेटचं मैदान आणि या मैदानावरती रंगणारी स्पर्धा जिल्हा परिषद प्रीमियर लीग च्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतायत 66,666. द्वितीय पारितोषिक 44,444. तृतीय पारितोषिक आहे 22,222 आणि चतुर्थ पारितोषिक आहे 22,222. अशी सुंदर आपल्याला ही पारितोषिक पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक सौजन्य केलंय श्री राजू रामचंद्र पाटील ऍडव्होकेट आहेत सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. द्वितीय पारितोषिक सौजन्य केलंय जिल्हा परिषद प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने. ऑन द अप या ठिकाणी मात्र चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येत आहेत. तृतीय पारितोषिक सौजन्य केले गेले श्री विपुल मनोहर पाटील यांच्या वतीनं स्वर्गीय मनोहर पाटील यांच्या स्मरणार्थ आणि चतुर्थ पारितोषिक सौजन्य केलंय जिल्हा परिषद लीग कमिटीच्या वतीने. या षटकातील पुन्हा एकदा फुटबॉल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन तितकं काही जाणवलं नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती झाली आहे 13. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतायत. त्यात पूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर्ड केल्यात SK खान यांच्या वतीने. या षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र चेंडूला पाहिलं ओळखलं आणि त्यानंतर बॅट स्विंग केलाय. चेंडूला पाठवलं फाईन लेगच्या दिशेला. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. आपण पाहतायत उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज करता श्री विनीत विजय सातवी यांच्याकडनं स्वर्गीय विजय काळू सातवी आणि स्वर्गीय विनया विजय सातवी यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज ज्या आहेत या दिल्या गेलेल्या आहेत. एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र त्याच अंदाजामध्ये खेळले. मिडविकेटच्या दिशेला मात्र चेंडू येतोय. विजय तिथे आहेत आणि चेंडूला पिक करतायत. थ्रो देखील या ठिकाणी केलाय पण 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. मॅन ऑफ द सिरीज करता सायकल श्री विनीत पाटील उद्योजक संकल्प इंडस्ट्रीज माखणी यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज करता सायकल. बेस्ट बॉलर करता शूज श्री योगेश किणी यांच्या उत्कृष्ट फलंदाजा करता बॅट श्री महेश मातंड पाटील दहिसर. त्याचप्रमाणे दुसरी बॅट देखील उत्कृष्ट फलंदाजा करता दिली गेली आहे हर्षद तुकाराम भगत उद्योजक वसई. प्लेअर ऑफ द डे करता टी शर्ट अनिल यादव वरई यांच्याकडनं स्पॉन्सर्ड केलं गेलंय. नेक्स्ट बॉलचा बॉक्स आपण पाहतायत श्री मिलिंद पाटील गिराळे यांच्याकडनं संपूर्ण बॉल या स्पर्धेकरिता सौजन्य झालंय. फर्स्ट एड किट आपण पाहतायत निखिल पाटील दहिसर आणि भगवान पाटील साखरे यांच्याकडनं सौजन्य केलं गेलंय. हे सर्व दाते आपण पाहतायत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. आपण ट्रॉफीज तर पाहतोय. अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज या स्पर्धेकरिता आपल्याला सौजन्य केल्या गेलेल्या आहेत. प्रथम चषक आपण पाहतोय ट्रॉफी सौजन्य केली आहे स्वर्गीय मनोहर हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विपुल मनोहर पाटील वरई यांच्याकडनं. यावेळेला मात्र शफल जरूर झाले. चांगला बॉल होता या ठिकाणी आणि त्याचबरोबर स्वर्गीय सय्यद काझी यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत अजहर सय्यद यांनी ही ट्रॉफी सौजन्य केली आहे. द्वितीय पारितोषिकाकरता ट्रॉफी सौजन्य केली आहे स्वर्गीय दत्तात्रय धर्मा वाडण यांच्या स्मरणार्थ. तृतीय चतुर्थ पारितोषिकाची ट्रॉफी स्वर्गीय रामचंद्र धर्मा वाडण आणि चतुर्थ पारितोषिकाची ट्रॉफी प्रदीप दत्तात्रय वाडण यांच्या स्मरणार्थ श्री दिनकर दत्तात्रय वाडण यांच्याकडनं सौजन्य केले गेले. उत्तेजनार्थ ट्रॉफी जी आहे ती आपण पाहतायत स्वर्गीय बेबी काळ्या वांगड यांच्या स्मरणार्थची राजू काळ्या वांगड यांच्याकडनं सौजन्य केले आहे. संपूर्ण पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. प्राजक्ता वॉटर प्युरिफायर साखरे जयवंत पाटील यांच्याकडनं. या सर्व दात्यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि आभार. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर विकेटचं या ठिकाणी झालेलं आहे पतन. धावसंख्या आपण पाहतायत तर फलकावरती झालेली आहे 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आता दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये स्मिथ पाटील.
प्रज्योत पाटील आपण पाहतात एका ठिकाणी 9 चेंडू आतापर्यंत खेळलेत, 19 धावा या प्रज्योतच्या बॅटमधनं 16 धावा, माफ करा, 16 धावा या प्रज्योतच्या बॅटमधनं आल्यात आणि सांघिक धावसंख्या आपण पाहतायत तर फलकावरती झालेली आहे 19. कृपेश केणी चांगली गोलंदाजी आतापर्यंत कृपेशच्या माध्यमातून हाताळली जाते. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू कृपेशने हाताळले आहेत, 1 विकेट मात्र त्यानं प्राप्त केली आहे. षटकातील चौथा बॉल यावेळेला मात्र डिफेन्सिव्ह फटका मात्र जरूर खेळला गेलाय. कृपेश अगदी चांगलं ऍथलेटिक वर्क यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये स्वतः मात्र आपण पाहतात. हॅरी सर आपल्या शैलीमध्ये डान्सिंग पंच म्हणून त्यांची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बिली बावडन यांना देखील आपण पाहिलंय आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट विश्व म्हटलं तर हॅरी सर या ठिकाणी पाहायला मिळतात. 4 चेंडू झालेत, षटकातील 5वा बॉल मात्र सफल झाले. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाहीये, अंगावरती मात्र येऊन शरीराचा वेध घेणारा हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. आतापर्यंत गोलंदाजी जर आपण पाहतोय तर कृपेशची चांगली गोलंदाजी राहिलंय. पहिला षटक जर आपण पाहतोय तर 11 धावा, त्यानंतर नितीनचं दुसरं षटक, त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा या पाहायला मिळाल्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 पुन्हा कृपेश केणीच्या हातामध्ये चेंडू दिला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण केली आणि यावेळेला मात्र बॅटची एज अँड टेकन विकेटचं झाले पतन गॉन.
पहिला चेंडू जर आपण पाहिला तर टॉसच्या स्वरूपात पाहायला मिळाला, त्यानंतर फाईट बॉल आणि त्यानंतर ही विकेट. अतिशय चांगलं स्टंपिंग या ठिकाणी बिहाइंड द स्टंप. या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल कीपर कृपेश एक अष्टपैलू खेळाडू. मैदानाच्या कुठल्याही अँगलला तुम्ही ठेवा पण मी माझी कामगिरी चोखपणे बजावणार. जबरदस्त यष्टीरक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती झाली 21. आतापर्यंतचा विचार केला तर योगेश किणे आम्हाला माहिती पुरवतायत की आतापर्यंत या संपूर्ण लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर कृपेश किणीच्या नावे आहेत आणि ही देणगी आहे पालघर जिल्ह्याची. पालघर जिल्हा म्हटलं तर खूप चांगले खेळाडू आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. यावेळेला मात्र चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहताय. चेंडूला खेळलं यावेळेला मात्र पुन्हा एकदा क्लोज एन्काउंटर होण्याची दाट शक्यता आहे पण पंच म्हणतायत की इट इज अ नॉट आउट. पालघरच्या पश्चिमेला जर आपण पाहिलं तर दांडी विभाग, चिंचणी विभाग, तारापूर विभागामध्ये चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर आपण थोडस त्या बाजूला डहाणू बाजूला गेलं तर डहाणू, धाकटी डहाणू या परिसरात देखील चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण थोडस पालघर मध्यामध्ये आलो तर नवली गाव म्हणा किंवा शिरगाव, सातपाटी या परिसरामध्ये देखील चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर विरार, नारंगीचं मैदान, नालासोपारा, वसई, नायगाव पर्यंत चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर वाडा, विक्रमगड, मनोरगट आहे. याचाच अर्थ पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहताय तर सुंदर प्रकारचे खेळाडू, चांगल्या प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज आपण ही स्पर्धा देखील पालघर जिल्ह्यामध्ये अनुभवतोय. एकदा चांगला बॉल यावेळेला मात्र बीट केलं यावेळेला कृपेशला मध्ये मात्र द्यायचे आणि हॅरिस सर यांना देखील पुन्हा एकदा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळत आहे. यावेळेला मात्र काय जबरदस्त पिकअप शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला या पात. धावसंख्या आपण पाहू शकता फलकावरती चालले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28-28 आणि आमच्या कॉम बॉक्स मध्ये देखील आता होईल फेरबदल. आपण ऐकणार आहात मनोर मधील एक गोड आवाज मोहम्मद भाई पटेल यांना. धन्यवाद. हॅलो धन्यवाद मंथन सर. आए हुए तमाम क्रिकेट के चाहने वाले को, क्रिकेट से प्यार करने वाले को और क्रिकेट के तलबगारों का फिर से एक बार हार्दिक हार्दिक स्वागत है. जिला परिषद प्रीमियर लीग 2024 सावरे से गिराला तक के ये रेंज इस लीग का एक ऐतिहासिक मैदान पर मुकाबले होने जा रहे हैं. पहला इनिंग चलता हुआ नागदाई देवी साखरे पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में 28 के स्कोर पर पहुंचा है. 3 विकेटों के नुकसान पर आने वाले 4 ओवर देखेंगे किस तरह की गेंदबाजी होंगी. इसके बाद का आखिरी मुकाबला देखने को मिलेगा हर्षिता स्पोर्ट्स एमए किंग फाइटर. आपने फॉर्म लेके जाना है, फिलअप करना है आपको. इस बीच लॉन्ग ऑफ क्षेत्र पर काफी अच्छी फील्डिंग थी, उतना ही बढ़िया थ्रो, उतना ही अच्छा बैकअप, मगर 2 रन नहीं रोक पाएंगे बैटरों को और इस 2 रनों से स्कोर में बढ़त होती हुई स्कोर बढ़ता हुआ अब 30 रनों पर पहुंचता हुआ नागदाई देवी साखरे टीम पहले बल्लेबाजी करती हुई देखने को मिली. स्वयं स्ट्राइकर कुड़े टीम ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया गया.
और 5वां ओवर लेकर इस बीच हाफ ट्रैकर गेंद मिड विकेट के क्षेत्र पर खेला गेंद अच्छी फील्ड व्यू वहां पर 1 बाउंस पर उतना ही बढ़िया थ्रो देखने को मिला फील्डर द्वारा। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बैटर इनको, सागर पाटिल इनको। और इस 1 रनों से स्कोर बढ़ता हुआ अब 31 रन, 31 रन 3 विकेटों के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पथ पर चेतन सामरे जो गेंदबाजी करते हुए मीडियम तेज गेंदबाज साखरा एंड की तरफ से 10 से 12 पैरों का रनअप भरत पाटिल के लिए। इस बीच फ्लिक करके खेला है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र पर, वहां पर फील्डर से थोड़ी सी फंबलिंग, ढूंढो रे साजना, और 2 रन मुकम्मल करते हुए इस बीच 2 रनों से स्कोर में बढ़त, स्कोर बढ़ता हुआ 33 रन, डबल 3, 3 ओवर 3, 33 स्कोर 3 विकेटों के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पथ पर चलता हुआ ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार चेतन सामरे राइट आर्म ओवर दी विकेट साखरा एंड की तरफ से भरत पाटिल के लिए। इस बीच फिर से एक बार थोड़ी सी फुल टॉस थी, नीचे रखी थी, वही दिशा में खेला गया, वही फील्डर वहां पर। फील्डर जब तक फील्ड करते एक थ्रो आता डेंजर एंड की तरफ, भरत पाटिल भाग रहे थे मगर 2 रन कंप्लीट पूरे करते हुए अच्छी रनिंग बिटवीन विकेट यहां पर दोनों भी बैटर द्वारा, भरत पाटिल एंड सागर पाटिल। स्कोर में बढ़त, स्कोर बढ़ता हुआ 35 रन, लॉस ऑफ 3 विकेट बाय नागदाई देवी साखरे टीम का। इस बीच उर्फटे शॉट जिसे कहा जाता है, उल्टा शॉट खेलने का प्रयास जरूर किया गया था, लेग बाय का इशारा अंपायर हैरी सर द्वारा लेग बाय का इशारा जरूर देखने को मिला और एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ खाते में जुड़ता हुआ नागदाई देवी साखरा टीम के खाते में 36 रनों पर पहुंचा स्कोर। लेफ्ट हैंड और राइट हैंड का कॉम्बिनेशन नागदाई देवी साखरे की तरफ से। सागर पाटिल ऑन स्ट्राइक, फिर से एक बार चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया गया था, हवा में गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र के फील्डर ने काफी कोशिश जरूर की थी, 100% दिया था अपना, मगर क्या ड्रॉप होता हुआ उसके नतीजे में 2 रन मुकम्मल करते हुए दोनों भी बैटर 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जरूर देखने को मिल रहा है 38 रन 5 ओवरों की समाप्ति के बाद में 3 विकेटों के नुकसान पर। एक अच्छी पार्टनरशिप, एक अच्छी साझेदारी देखने को मिल रही है दोनों भी पाटिल बंधुओं की तरफ से। छठा ओवर लेकर अपने स्पेल का पहला और टीम की तरफ से छठा ओवर लेकर दीपेश यादव बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर देखने को मिल रहा है भरत पाटिल, नॉन स्ट्राइक पर सागर पाटिल। ओवर की अगली गेंद यानी छठे ओवर की पहली गेंद लेकर दीपेश टू भरत राइट आर्म राउंड दी विकेट। फिर से एक बार फ्लिक करके खेला गया, घुटना टेक और यहां पर कोई गलती नहीं की गई। डीप स्क्वायर लेग के क्षेत्र पर बड़ी मछली जाल में फंसती हुई विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ। भरत पाटिल के आउट होने के बाद में जगह संभालने के लिए विपिन पवार, पवार का वार। अब देखेंगे कैसी गेंदबाजी होंगी और पवार की किस तरह की बल्लेबाजी होंगी। दीपेश राइट आर्म राउंड द विकेट, पहली गेंद पर सफलता, ब्रेक थ्रो दिलाने में कामयाब रहे, इस साझेदारी को तोड़ने में कामयाब रहे गेंदबाज दीपेश। इस बीच अच्छी गेंद थी यहाँ पर
सीधे बल्ले से खेला गया था लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर। बिपिन इन्होंने अपना खाता खोला 1 रनों से और इस 1 रनों से स्कोर में बढ़त होती हुई नागदाई देवी साखरे टीम की 39 रन 4 विकेटों के नुकसान पर छठी ओवर प्रगति पथ पर चलती हुई। स्वयं स्ट्राइकर कुड़े की तरफ से टॉस जीता था, फील्डिंग करने का फैसला किया गया था। अभी तक के सक्सेसफुल फैसला देखने को मिल रहा है सुनील यादव एंड कंपनी द्वारा। 39 रन। अगली गेंद लेकर फिर से एक बार दीपेश यादव तैयार, राइट आर्म राउंड द विकेट, लेफ्ट हैंड बल्लेबाज सागर के लिए। थोड़ी सी छोटी गेंद थी, हवा में गेंद वहां पर थोड़ी सी चकमा देती हुई गेंद जा रही है। भाग मिल्खा भाग की याद ताजी होती हुई। नितिन वहां पर फील्डर जब तक फील्ड करेंगे, थ्रो आएगा, जब तक 3 रन मुकम्मल करते हुए अच्छी रनिंग बिटवीन विकेट, यहां पर गुड रनिंग बिटवीन विकेट देखने को मिली दोनों भी बैटर द्वारा, बिपिन एंड सागर द्वारा। इन 3 रनों से स्कोर फ्लाई होता हुआ 42 रन, लॉस ऑफ 4 विकेट बाय नागदाई देवी साखरे टीम का। सागर अपनी टीम के लिए 100% देते हुए देखने को मिल रहे। अच्छी बल्लेबाजी कर रहे अब तक के सागर और अच्छा साथ भी निभाया था भरत पाटिल द्वारा। अच्छी पार्टनरशिप देखने को मिल रही थी। अगली गेंद लेकर फिर से एक बार दीपेश तैयार, बिपिन पवार के लिए। इस बीच लेफ्ट किया गया, अंपायर जरूर हमारी तरफ मुड़ेंगे और अगले ही कुछ अलग ही एक्शन के अंदर ये वाइट आती हुई हैरी सर द्वारा। एक्स्ट्रा के रूप में 1 रन मिला, स्कोर में बढ़त, स्कोर बढ़ता हुआ 43 रन। अगली गेंद लेकर इस बीच हाई लॉन्ग एंड वाइट सिक्सर। मिला, बॉलर के सीधा सर के ऊपर से सीधे बल्ले से खेला गया। इसके लिए कोई फील्डिंग सजा नहीं सकते अब। इस बीच अच्छी गेंद, तेज तरार गेंद थी यहां पर गेंदबाज दीपेश द्वारा। एक तुम्हारी तो एक हमारी, डाट होती हुई गेंद। छठी ओवर की अंतिम गेंद लेकर फिर से एक बार दीपेश अपने बॉलिंग मार्ट से साखरा एंड की तरफ से राइट आर्म राउंड दी विकेट, एंगल बनाने की कोशिश कर रहे गेंदबाज दीपेश। इस बीच सेंसिबल बैटिंग मेरिट से खेलते हुए यहां पर बिपिन बेहतरीन रनिंग बिटवीन विकेट, 1 रन निकाला। शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला था। 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर देखने मिल रहा है अर्धशतक पूरा होता हुआ यहां पर नागदाई देवी साखरे टीम का 50 रन 4 विकेटों के नुकसान पर। बैटिंग पावर प्ले। लिया गया है बिपिन पवार एंड सागर पाटिल इन्होंने। इस बीच अच्छी गेंद थी, गुडलैंड पे से थोड़ी सी काटा बदली करती हुई गेंद निकली, स्विंग एंड मिस देखने को मिला सूरत द्वारा। डाट होती हुई गेंद, बैटिंग पावर प्ले लिया गया है और पहली गेंद डाट होती हुई थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली जरूर देखने को मिल रही है। एक्स्ट्रा कवर के फील्डर को वाइडिश लॉन्ग की दिशा में खड़ा किया गया है। इस बीच बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया गया था, सिली मिड विकेट की दिशा में डायरेक्ट हिट जरूर देखने को मिला है। और यहां पर अंपायर हैरी सर ने थर्ड अंपायर के लिए, रन आउट के लिए थर्ड अंपायर डिसीजन दिया गया है।
थर्ड अंपायर की भूमिका में हम देख रहे हैं जरूर बेहतरीन अंपायर जेपी पैनल के मिस्टर मुन्ना पठान सर थर्ड अंपायरिंग की भूमिका में। हेलो काफी कश्मकश करने के बाद में थर्ड अंपायर डिसीजन आता हुआ ओ यू टी आउट विपिन पाड़े विपिन पवार सॉरी इक्यावन रन 5वीं विकेट का पतन होता हुआ एक बड़ी मछली जाल में फंसी हुई रनआउट के रूप में विपिन पवार बैक टू पेवेलियन। अब विपिन पवार इनकी जगह लेने के लिए नए बैटर देखने को मिल रहे हैं नितिन मोर। काफी अच्छी गेंदबाजी सूरज हरवटे द्वारा पहली गेंद डॉट दूसरी गेंद पर डबल पर रन आउट एक बड़ी विकेट का पतन देखने को मिला विपिन पवार द्वारा रन आउट के रूप में आउट हो गए। और अब लेफ्ट हैंड बल्लेबाज सागर पाटिल देखेंगे किस तरह की बल्लेबाजी करते राइट आर्म ओवर दी विकेट का प्रयास भी इस बीच और यहां पर जरूर डिसीजन आता हुआ है रिसर द्वारा 22 का
22 के रूप में 1 रन मिलेगा, स्कोर में बढ़त होंगी, स्कोर बढ़ेगा नागदाई देवी साखरा टीम का। हर्षिता स्पोर्ट्स एंबूर, एमए किंग फायटर कुडे दोन्ही संघाचे कर्णधार सन्माननीय आदरणीय राजू पाटील टॉस बॉक्स मध्ये ज्वाइन हुआ है। अगली गेंद लेकर फिर से एक बार गेंदबाज तैयार। इस बीच एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑन के क्षेत्र पर खेला गया था शॉट को, बेहतरीन शॉट खेला, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा नितिन इनको और इस 1 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ 52 52 रन। 4 गेंदें हो चुकी है अब तक के सूरज हरवटे, इनकी अंतिम 2 गेंदों का खेल बाकी इस 7वें ओवर में बैटिंग पावर प्ले में। इस बीच सफल होकर खेलने का प्रयास जरूर किया गया था, गेंद और बल्ले का सही संपर्क नहीं हुआ, बाकी का काम विकेट कीपर योगेश किनी द्वारा किया गया। डॉट होती हुई गेंद 52 पर रुका हुआ स्कोर। अंतिम गेंद होंगी इस 7वें ओवर की बैटिंग पावर प्ले की। इस बीच उड़ाया जरूर है हवा में गेंद, गेंद मस्तक पर दस्तक देती हुई गेंद निकलेंगी 1 बाउंस सीमा रेखा पार, यह आता हुआ ZPBL चौकार। हमारे ग्रामीण भाषा में कहते हैं हानामारीचा षटक। आखिरी ओवर लेकर 6 गेंदें शेष। इस बीच नितिन इन्होंने खेला एक्स्ट्रा कवर की दिशा में, गेंद के नीचे फील्डर क्या कैच पकड़ा, कैच ऑफ कॉलेज, बेहतरीन कैच, नितिन को चलता किया डगआउट की ओर, विकेट गिरता हुआ और एक ढासू संगीत आता हुआ। एक बड़ा मुकाबला देखने को मिलेगा। हर्षित इस अंतिम ओवर में, ओवर की अगली गेंद लेकर दीपेश यादव राइट आर्म राउंड दी विकेट। इस बीच शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जरूर खेला गया, बैकफुट पंच जिसे कहा जाता है, वही शॉट यहां पर देखने को मिला। 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा अक्षय वजह इनको और इस 1 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ 57 रन नागदाई देवी साखरे टीम का 6 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद लेकर फिर से एक बार सूरज, थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली क्योंकि राइट हैंड और लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन चलता हुआ नागदाई देवी साखरा की तरफ से। सागर काफी अच्छी बल्लेबाजी करते, अपनी टीम के लिए काफी रन बटोरे हैं उन्होंने। इस बीच उड़ाया जरूर है हवा में गेंद, गेंद एक तरफ सलमान खान दूसरी तरफ शाहरुख खान, पीटी जनता बीच में से फरार, यह आता हुआ जिला परिषद चौकार। थैंक यू, काफी बेहतरीन शॉट यहां पर लॉन्ग ऑन की क्षेत्र में खेला गया था। इस शॉट को 1 बाउंस, 2 फील्डरों को 6 विकेटों के नुकसान पर। इस बीच सफल होकर खेला है, गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री की दिशा में। फील्डर जब तक फील्ड करेगा, आसान से 2 रन तो पूरे किए, तीसरे रन की कोशिश और यहां पर तीसरे रन के लिए सागर पाटिल बैक टू पैवेलियन, यानी 7वीं विकेट गिरती हुई 65 रन स्कोर बोर्ड पर देखने को मिल रहे हैं।
8 ओवर की समाप्ति के बाद नागदाई देवी ने पहले बल्लेबाजी करती हुई टॉस हारने के बाद में और स्वयं स्ट्राइकर कुड़े टीम के लिए जो टारगेट रखा गया है 66 रन का, 66 रनों का एक लक्ष्य रखा गया है। कुड़े टीम को, स्वयं स्ट्राइकर कुड़े टीम को दूसरा इनिंग चलेगा, थोड़ा सा बदल होगा कमेंट्री बॉक्स के अंदर। मेरे साथ ही माइक्रोफोन पर जुड़ेंगे हेमंत पाटिल सर माइक्रोफोन पर। उससे पहले हम जरूर टॉस बॉक्स की ओर जाएंगे जहां पर दो टीमों के कप्तान होंगे, हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर और MA किंग फाइटर कुड़े के कप्तान, और साथ में जुड़े हमारे कमेंट्री पैनल के एक बेहतरीन वॉइस ऑफ नवली मिस्टर मंथन गैरत। चला मिलिंद जरा लवकर या, आपल्याला टॉसची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यानंतर ऑनगोइंग मॅच कडे देखील जायचं आहे। दोन्ही टीम करता आता महत्त्वपूर्ण ही मॅच आहे, आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहणार आहोत। हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर विरुद्ध MA फायटर्स कुडे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। योगेश किणी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत। आमचे कॅमेरामॅनना मी विनंती करेन की प्लीज आपला कॅमेरा टॉक्स बॉक्सच्या दिशेने आपण करायचा आहे। दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही शुभेच्छा देतोय। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय आणि या ठिकाणी MA फायटर्स किंग या ठिकाणी आपण पाहताय, तर हेड इज द कॉल अँड टेल इट इज। नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? आता संध्याकाळचा टाइम आहे, आम्ही फर्स्ट बॅटिंग करू। प्रथम फलंदाजी करणार आहात, 8 षटका आहेत समोरचा संघ मिलिंद पाटील, एक रन मशीन म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतोय। चांगला संघ आहे, किती धावा बनवण्याचा मनसुबा असेल या 8 षटकांमध्ये? बघायला गेलं तर खूप बॉल पण जात नाहीये, ट्रॅव्हल होत नाही बॉल, तरी 70 प्लस मारण्याचा आमचा चान्स। नक्कीच तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा असतील। MA फायटर किंग कुडे या संघाला देखील शुभेच्छा असतील। टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा जिंकलाय हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर या संघानं, आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इलेक्टेड टू बॅट फर्स्ट। पुन्हा एकदा जाऊया कमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिथे तुम्हा आम्हा सर्वांना रिझवण्याकरिता सज्ज आहेत हेमंत पाटील सर, कामनवरून आलेले आहेत आजच्या दिवसाकरता। थँक्यू सो मच मंथन गरत। जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या दिवसातला हा चौथा सामना आपण बघतोय, स्वयं स्ट्रायकर कुडे विरुद्ध नागदाई देवी साखरी या दोन टीम मध्ये प्रथम बॅटिंग केली स्वयं स्ट्रायकर कुडे टीमने, नागदाई देवी साखरे टीमने प्रथम बॅटिंग केली आणि पहिल्या इनिंग मध्ये स्कोर बनवला तो 65 आणि 67 रनचा टार्गेट ठेवलेला आहे स्वयं स्ट्रायकर कुडे टीम समोर। बघूया सेकंड इनिंग मध्ये 66 रनचं टार्गेट कसे चेस करेल। जर आपण बघितलं तर 8 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी स्वयं स्ट्रायकर पुढे टीमला। आज 5 मॅच असतील आणि भरपूर आपण प्रीमियर लीग बघत असतो, मात्र त्या प्रीमियर लीग मध्ये जास्तीत जास्त 6 ओव्हरचे सामने असतात। मात्र ही जी टुर्नामेंट आपण बघतोय जिल्हा परिषद प्रीमियर लीग, ज्यामध्ये 8 ओव्हरचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि 8 ओव्हर नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतात सर्व खेळाडू। अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। या जिल्हा परिषद प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत माननीय श्री मार्शल वसंत सातवी, उद्योजक सामाजिक कार्यकर्ते कुडे सातवीपाडा। त्याच्यानंतर खजिनदार आहेत श्री जयवंत पांडुरंग पाटील साखरे। त्याच्यानंतर कार्याध्यक्ष आहेत सुजित सुधीर वजे साखरे। उपाध्यक्ष आहेत श्री मुनाफ रशीद शेख आणि श्री अविनाश पवार। त्याच्यानंतर सचिव मयूर पाटील एम्बूर। त्याच्यानंतर सुनील यादव वरई। त्यानंतर श्री विनीत सातवी दैसर,
सल्लागार विपुल मनोहर पाटील वरई, त्याच्यानंतर श्री संतोष पाटील दैसर, त्यानंतर श्री योगेश किनी बोट आणि श्री रुपेश पाटील पुढे यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात 6 टार्गेट. सुरुवातीला कृपेश दिसतो स्ट्राइक एंड वर. पहिला बॉल अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त बॉल टाकतोय भरत पाटील. भरत पाटीलचा जर आपण विचार केला तर एक चांगला खेळाडू म्हटलं जातो भरत याला. गोलंदाजीमध्ये अतिशय माहिर खेळाडू म्हटलं जातं आणि पहिली पावडीची ओढ टाकल्यामध्ये अतिशय सक्षम गोलंदाज म्हटलं जातोय. यावेळेस ऑन द राईट्स लॉंगच्या दिशेने लॉंग ऑफला बॉल जातोय. फिल्डर आहे मात्र कॅच सुटला जातो. कॅच अतिशय महत्वाचा होता. प्रत्येक कॅच महत्वाचा असतो म्हटलं जाते क्रिकेटमध्ये. पकडो कॅच आणि जितो मॅच. आणि कॅच कोणाचा सोडलेला आहे तो म्हणजे कृपेश किणी याचा. कृपेश जो एक जबरदस्त बॅटर म्हटला जातोय या पंचक्रोशीतील. आणि कृपेशाला जीवनदान देणं म्हणजे आपल्याच टीमला संकटामध्ये नेण्यासारखं आहे. दुसऱ्या बॉलवर आपलं खातं ओपन करतो कृपेश. टीमचं सुद्धा खातं ओपन करतोय. मागच्या मॅच मध्ये चौकाराने आपलं खातं ओपन केलं होतं. यावेळेस थोडस स्ट्रगल करताना दिसला कृपेश किणी. लगेच फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भरत पाटील पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. चेतन सांबरे आहे यावेळेला स्ट्राइक एंडवर. चांगला फटका मात्र पॉइंटला फिल्डर आहे. थोडीशी मिस फिल्डिंग त्याचा फायदा उचलतोय. धावचीची सुद्धा संधी डिरेक्ट हिट मात्र आपल्या पॉपिंग किज मध्ये व्यवस्थित पोहोचला होता कृपेश किनी. रन इन बिटवीन द विकेट मध्ये सुद्धा अतिशय माहिर म्हटला जातो कृपेश याला. 1 रन मिळते. 1 ने आपलं खातं ओपन करतो चेतन सांबरे. टीमचं टोटल जाते 2 वर. 8 पेक्षा जास्त सरासरी वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच ही मॅच एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. उलटोस बॉल ड्राइव्ह केलाय यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर येतोय. यावेळेस कोणतीही चुकी नाही एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर द्वारा. 1 रन मिळते. 1 ने स्कोर जाऊन पोहोचतो 3 वर. फक्त सिंगल येताना दिसतात. गोलंदाजी अतिशय नीटनेटकी करताना दिसतोय गोलंदाज भरत पाटील. रनअप छोटा आहे मात्र टप्पा चूक आहे. गती चांगली मेंटेन करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. लाईन आणि लेंथ अतिशय चांगली. पॉवर प्लेयर मध्ये ज्या प्रकारची बॉलिंग करायला पाहिजे त्या प्रकारची बॉलिंग पहिल्या 4 बॉल मध्ये केलेली आहे भरत पाटील याने. राऊंड विकेटने मारा करतोय. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर सांबरे. ऑफ स्टंपच्या थोडसा बाहेर जास्त बाहेर जातोय. पंच वळतात आमच्याकडे इशारा करतात मुन्ना पठाण सर वाईटचा. 1 अतिरिक्त रन मिळते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 5 रन. 4 रन फॉर विदाउट लॉस. पुन्हा भरत पाटील. यावेळेला बघितलं शफल झाला होता बॅटर. स्टंपच्या वरून बॉल जातोय. अतिशय चांगला बॉल. प्ले अँड मिस डॉट बॉल. गती चांगली आहे. जबरदस्त गतीने गोलंदाजी करताना दिसतो भरत पाटील. अंतिम बॉल. यावेळेस ड्राइव्ह केले मात्र मिस फिल्डिंग. लक्ष नव्हतं शेवटपर्यंत बॉलवर आणि त्यामुळे ही मिस फिल्डिंग झालेली आहे. 3रा रनचा प्रयत्न. 3 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. ज्या ठिकाणी एकही रन यायला पाहिजे नव्हतं त्या ठिकाणी आपण बघितलं तर 3 रन देऊन जातात. हे कमजोर स्थिती म्हटली जाईल फिल्डिंग मध्ये. फिल्डिंग करणारी नागदाई देवी साखरे टीम. 1 ओव्हरची होते समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्वयं स्ट्रायकर कुडे टीमचा 7 वर कुठलाही विकेट नाहीये. खरोखरच एक चांगलं क्रिकेटचं आयोजन. जिल्हा परिषद प्रीमियर लीग 20 आयोजन आणि पूर्ण जी कमिटी आहे या कमिटीने अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. वर्ष 4थं आहे. 4थ्या पर्वामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि भरपूर प्रीमियर लीग मी पाहिलेली आहेत. मात्र कुठल्याही प्रीमियर लीग मध्ये 8 ओव्हरचे सामने मी पाहिलेले नाही आहेत. पहिली टुर्नामेंट पहिली प्रीमियर लीग मी अशी बघतोय ज्यामध्ये 8-8 ओव्हरचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर येतोय क्रमांक 2 चा गोलंदाज प्रज्योत. हा ट्रॅकर पुल केलाय. मिड विकेटचा फिल्डरला बीट केलं जात आहे. बॉल येतो डीप मिड विकेटच्या दिशेने. बॅकअप अतिशय चांगला आहे लॉंगॉनच्या फिल्डर द्वारा. अतिशय चांगली फिल्डिंग करतोय जो लॉंगॉनचा फिल्डर होता अजित पाणेरा. मात्र 2 रन
या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. दोन्ही टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वर 9 रन, 9 विदाउट लॉस. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बंदर फिल्डर होता, जोरदार अपील, मात्र पंचांनी थर्ड अंपायर कडे इशारा. थोडस आपण बघितलं की 50-50 चान्सेस होत आणि जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग घेतला जाईल. थोडेसे दूर जरूर होते, मात्र पंचांचा काय इशारा, नॉट आउट. कारण बेल्स जे आहेत ते पहिला ब्रेक झाले होते, पायाला लागून बेल्स ब्रेक झाले होते आणि त्यानंतर स्टंपला बॉल लावला गेला, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. आमचे अंपायर अभय पाटोळे यांच्या मार्फत हा इशारा येतोय. पंचांना अगोदरच ठाऊक होतं की या ठिकाणी अगोदर पाय लागला होता, तेच चेक करणं गरजेचं होतं. आणि ज्या वेळेस ऑनफिल्ड अंपायरला थोडीशी जर उणीव वाटली की आम्हाला तिसऱ्या पंचाकडे गेले पाहिजे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा फायदा घेतला पाहिजे, आणि तो फायदा घेतला जातो नाही. जबरदस्त लाईव्ह कव्हरेज केले जाते साईप्रीत लाईव्ह पनवेल यांच्या मार्फत. फुलटॉस बॉल, चांगला फटका, कुठलाही फिल्डर नाही आहे, संधी नसेल कुठल्याही क्षेत्ररक्षकाला, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. कृपेश किनी याने या फुलटॉस बॉलचा इनफिल्डच्या वरून हा शॉट, टिपिकल पॉवर प्ले शॉट, चौकारासाठी स्कोर जाऊन पोहोचतोय 14 वर. पुन्हा एकदा चांगला फटका, खाली क्षेत्रामध्ये बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअरच्या दिशेने बॉल जातोय, अडू शकणार नाही कुठलाही फिल्डर. बॉल पुन्हा एकदा जाईल बाउंडच्या बाहेर. लगातार 2 बॉलवर 2 चौकार येतात कृपेश किनी याच्या बॅट मधून. जर आपण बघितला पॉवर प्ले मधला एक जबरदस्त खेळाडू म्हटला जाईल. पॉवर प्ले मध्ये अप्रतिम बॅटिंग करताना दिसतोय. ऑन साइडचं झोन जे आहे एक स्ट्रॉंग झोन म्हटलं जाईल कृपेश किणी याचं, कारण आतापर्यंत याच झोन मध्ये 4 ते 5 चौकार आतापर्यंत ठोठावलेले आहेत. बॅकफुटला गेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जबरदस्त पंच, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फरार होईल बाउंडच्या बाहेर. लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार येतात कृपेश किणी याच्या बॅट मधून. टेक्निक अतिशय चांगली आहे, ज्या पद्धतीने बॉल पडतोय बॉलच्या मेरिट नुसार बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून त्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय, पुन्हा एकदा जाईल बॉल बाउंडच्या बाहेर. यस जातोय. लगातार 4 बॉल मध्ये 4 चौकार येतात कृपेशच्या बॅट मधून. पॉवर प्ले असो त्यामुळे जबरदस्त बॅटिंग करतोय कृपेश किणी. स्कोर आपण जर पाहिला स्कोर बोर्ड वर स्वयं स्ट्रायकर पुणे टीमचा 26 रन, 26 विदाउट लॉस. एक जमेची बाजू अशी कुठलाही बॅटर आउट झालेला नाही.
स्वयं स्ट्रायकर कुडे टीमचा. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर चांगली बॅटिंग करताना दिसतात. खास करून कृपेश ज्याचा कॅच सोडला होता, शून्यावर आउट होऊ शकला असता, मात्र कॅच सुटल्यानंतर काय अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे कृपेश किणी याने. बरं देतो गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा अंपायर मुन्ना पठाण यांचा. एक अतिरिक्त रन मिळते. एकने टीमचा टोटल जाऊन पोहोचते 27 वर. वाईट साठी रिप्ले. प्रत्येक गोष्टीसाठी आपण बघतोय टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. वाईट बॉल. पुन्हा भरत पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर. छोटासा रनअप आहे भरत त्याचा. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. यावेळेस अतिशय सुंदर बॉल. फाईन लेगच्या दिशेने थोडासा मिस फिल्डिंग होते. थोडीस दिरंगाई लावली फाईन लेगच्या फिल्डरने बॉल उचलण्यासाठी. त्याचा फायदा मिळवला आणि एक चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केलं दोन्ही सुद्धा बॅटरने. सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 28 रन 28 विदाउट लॉस. चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसते स्वयं स्ट्रायकर कुडे टीम. यावेळेस टॅप करायचं होतं बॉलला ऑफसाईडच्या दिशेने, मात्र बघितलं थोडीशी एज लागली होती. त्याकडून पॉइंटला बॉल जातो. कुठल्या प्रकारची रन नसेल या बॉलवर. शून्यावर आउट होऊ शकला असता कृपेशचा कॅच सुटला लॉंग ऑफच्या दिशेने. कॅच सुटल्यानंतर काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे कृपेशाने. हवेत बॉल. पुन्हा एकदा कॅचची शक्यता. यावेळेला आणखीन संधी आहे आणि ते संधीचं सोनं नक्कीच केलेलं आहे. यावेळेस कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि विकेट जाते ती कृपेश किणी याचा पहिला गडी बाद होतोय. स्वयं स्ट्रायकर पुढे टीमचा कृपेश किणी इज आउट. टोटल जवळजवळ 18 रन्स बनवले होते. 4 चौकार लगातार ठोठलावले होते कृपेश याने. यावेळेस मात्र चुकी केली नाहीये. अतिशय चांगला कॅच घेतला मिड ऑफ पण एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर प्रज्योतने. चांगला बॉल खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी. अतिशय चांगली डिलिव्हरी टाकतोय. आपल्या खांद्याचा चांगला वापर करताना दिसतो. अनुभवी गोलंदाज आहे भरत पाटील आणि आपल्या अनुभवाचा चांगला फायदा उचलताना दिसतोय या मॅच मध्ये. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर भरत पाटील. भरपूर खांदा वाकून गोलंदाजी करताना दिसतो. खांद्याच्या जोरावर जी गती आहे ती गती वाढवण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक बॉलवर भरत पाटील. यावेळी सुद्धा आपण बघितलं फक्त एक सिंगल मिळते. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 29 रन्स 29. 66 टार्गेट आहे. अंतिम बॉल शिल्लक असेल या तिसऱ्या ओव्हरचं. शॉर्ट पिच होता. पुल केले यावेळेला. मिड विकेटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग, मात्र हातातून बॉल निसटतोय आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 टार्गेट चेस करत असताना स्वयं स्ट्रायकर पुढे टीमचा स्कोर आहे 31 वर 1 विकेट. 5 ओव्हर अद्याप ही शिल्लक आणि 5 ओव्हर मध्ये 35 रनची आवश्यकता ही मॅच जिंकणे. पुढे जर आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर 7च्या घरामध्ये 7च्या सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये 7चा रन रेट हा एक एवढा कठीण रन रेट नाहीये, मात्र कधी कधी कठीण होऊन बसतो ज्यावेळेस आपले विकेट जातात. यावेळेस बघूया गोलंदाजी मार्क येतोय सौरभ वजय. पहिला बॉल घेऊन जाईल सौरभ. चांगला बॉल लेफ्ट आर्मर आहे सौरभ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. पहिला बॉल अतिशय चांगला लेन बॉल टाकला होता ऑप्शनच्या थोडा बाहेर. आणि लेफ्ट आर्मर जर बॉलर असेल तो त्याचा नॅचरल थोडासा लेग स्पिन होत असतोय, लेग कटर होत असतोय आणि तेच होते की आपल्याला बघायचंय. छोट्या रनअपनी सौरभ और ये बस फटका
विथ द टर्न हाफ शॉट खेळतोय डीप पॉइंटच्या दिशेने बॉल फरार होतो बाउंडच्या बाहेर 4 रन चढी चौकार. अगोदरच मनसुबे बनवले होते की रिव्हर्स शॉट खेळायचं आपल्याला, स्विच इट करायचं आहे. पुन्हा एकदा स्विच इट करायचा प्रयत्न, कॅचची संधी, चांगला कॅच. अशा प्रकारे दुसरी विकेट जाईल स्वयं स्ट्रायकर पुढे टीमची. पुटॉस बॉल बॅक टू द बॉलर. आपल्या फॉल थ्रो मध्ये कॅच घेण्याची एक चांगला एफर्ट मात्र यावेळेस आणखी रन देऊन जातील. थोडासा ओथ्रो होतोय आणि ज्या ठिकाणी एक सिंगल होते त्या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 रन येतात, 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वर 36. अजय कोल्हा नवीन बॅटर आलेले आहेत. 2 ने आपलं खातं ओपन करतो अजय कोल्हा. पुन्हा एकदा सौरभ, हो खाली राहिला बॉल, थोडासा गती जास्त दिली होती. अतिशय चांगल्या गतीने आणि अचूक टप्प्याने बॉल टाकला होता सौरभ वजे याने. चौकार जो आला त्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे सौरभ वजे याने. त्यानंतर लगेचच विकेट मिळवली. त्यानंतर आपण बघितलं डॉट बॉल सुद्धा आलेला आहे. पुन्हा सौरभ, ओ आउटसाइड एज, यावेळेला मिस फिल्डिंग स्लिपच्या फिल्डरद्वारा थर्ड मॅनच्या दिशेने बॉल जातोय. यावेळी जाऊन बॉल उचलला जाईल, थ्रो केला जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत भरपूर वेळ होता दोन्ही बॅटरकडे 3 रन पूर्ण करण्याचा. 3 रन पूर्ण होतात आणि 3 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 39 रन्स. 39 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 वर 2 विकेट. उर्वरित जर आपण बघितलं आणखीन 4 ओव्हर शिल्लक आहेत आणि 4 ओव्हर मध्ये रोशन आणखीन किती रनची आवश्यकता असतील टॅली करून आमचे रोशन सांगतील. कारण 66 टार्गेट आहे तर जवळजवळ 27 रनची आणखीन आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 27 रन जिंकण्यासाठी हवे आहेत. आणि उर्वरित 4 ओव्हर मध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं विवरण करण्यासाठी मायक्रोफोनवर येतील माझे साथी समालोचक मित्र मंथन करत. आपण पाहता जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 पर्व 14 अतिशय सुंदर असं दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 2 संघ अस्तित्वाची लढाई या ठिकाणी लढत असताना आपण पाहतात एका बाजूला स्वयं स्ट्रायकर्स विरुद्ध एका बाजूला आपण पाहतायत नागदाई देवी साखरे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि आतापर्यंत 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती झालेली आहे 39. आता येणारे उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला ना तर बाकी आहे 24 चेंडूंचा. 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे.
24 चेंडू 27 धावांची गरज. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर अजित पानेरा. पहिलाच बॉल यावेळेला मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने मात्र खेळून काढलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय. एक रन या ठिकाणी जरूर पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 40 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला मात्र बॅटचा लिडिंग एज गोलंदाज स्वतः मात्र चेंडू खाली येत आहेत. कुठलीही चुकी करणार नाहीयेत. विकेटचं या ठिकाणी झालंय पतन. गॉन. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेलाय. षटकातील तिसरा बॉल हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर अजित. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज जरूर होते. 9व्यानं दाखल झालाय नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर स्वप्नील दळवी. स्वप्नील लहांगे 9व्यानं मात्र दाखल होतोय. या षटकातील पुढील बॉल. व्हॉट अ बॉल. अतिशय सुंदर. ही ताकद आहे या गोलंदाजाची. चांगला टप्पा, चांगला वेग, चांगली दिशा, या सर्व काही गोष्टी अजितच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत. ही क्रिकेट स्पर्धा फक्त स्पर्धा नाहीये तर नव्या दमाच्या खेळाडूंकरता एक चांगलं व्यासपीठ, हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी मात्र मिळवून दिलं जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून बॅकफुटला गेले बॅटर चांगल्या प्रकारे खेळलं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक रन या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आणि या स्पर्धेकरता आपण पाहताय अथक परिश्रम, अथक मेहनत घेतली. अध्यक्ष श्री मार्शल वसंत सातवी, खजिनदार श्री जयवंत पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष श्री सुजित श्रीधर वजे, उपाध्यक्ष श्री मुन्नाफ रशीद शेख, श्री अविनाश पवार. टॉस बॉल चांगल्या पद्धतीने अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळलाय. विक्रम तिथे मात्र पुढे येत आहेत. फॉर्मलिंग झालंय. थोडस ढिसाळपणाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा मात्र अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. सचिव आपण पाहताय श्री मयूर पाटील, श्री सुनील यादव, श्री विनीत सातवी आणि सल्लागार विपुल मनोहर पाटील, संतोष पाटील, योगेश किणी आणि रुपेश पाटील. ही मात्र संपूर्ण टीम आपण पाहताय. अतिशय चांगल्या पद्धतीचा सिस्टमॅटिक मॅनेजमेंट काय असतं त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतायत. मागील 4 वर्षाचा आढावा घेतला तर चांगलं असं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती झालेली 43. आता येणारे चेंडू आहेत 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजय कोल्हा आणि स्वप्नील लहांगे अशी जोडी आता मात्र आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र पहिलाच बॉल काय जबरदस्त चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडूला इथे दिशा दिली आहे. आउट ऑफ द पार्क. षटकार. साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आणि षटकारांनी या ठिकाणी मात्र स्वागत केलंय. जबरदस्त फटका या ठिकाणी स्वप्नील लांगेच्या बॅटमध्ये येतोय आणि या षटकारानंतर धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते आहे. धावसंख्या फलकावरती झाली 49. आता बॉल टू रन अशी मात्र परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण की येणारे चेंडू आहेत 17 आणि धावा देखील हव्या आहेत 17. चांगला बॉल खेळायचं होते कुठं आणि खेळलाय कुठं या ठिकाणी एक रन निश्चितपणे मिळते. पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. ठरवून खेळले होते पण चेंडू आपण पाहिला तर इनकट मध्ये आलेला चेंडू बॅटची इनर एज घेऊन चेंडू आपण पाहिला तर फॉरवर्ड लेगच्या दिशेला मात्र जरूर गेला. गोलंदाज स्वतः पुढे झेपावले. एक रन तिथे जरूर पळून काढली आहे. या एका धावेने सांघिक आपण विचार केला तर स्वयं स्ट्रायकर संघाची धावसंख्या आपण पाहू शकता फलकावरती झालेली आहे 50.
षटकातील पुढील बॉल खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला खेळलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या फलकावरती झाली 51. येणार प्रत्येक चेंडू दोन्ही संघांकरिता महत्वाचा आहे, कारण की गुणतालिकेवरती यावर सर्व चेंडूंवरती निर्भर गोष्टी आहेत. कारण की चेंडू बाकी आहेत 15 आणि जिंकण्याकरिता देखील 15 धावांची गरज. त्यावेळी मात्र बॅटची यष्टीरक्षक येतात, चेंडू खाली, कुठलीही चुकी करत नाहीयेत, विकेटचं पतन गॉन. तर एकेरी धाव, त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव आणि त्यानंतर खेळण्यास भाग पडलं आणि सुंदर असा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालं चौथ्या चेंडूवर. पाचवा बॉल पुन्हा एकदा सौरभ घेऊन येतोय. यावेळेला मात्र समरिंग बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता. विकेट किपरचा विचार केला तर अगदी स्टंपच्या जवळ मात्र अतिशय सुंदर यष्टीरक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. भरत पाटील यांना आपण पाहतोय बिहाइंड दी स्टंप. 5 चेंडू झाले, षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी मात्र पंचांकडे जोरदार अपील, अतिशय सुंदर असं यष्टीरक्षण. यावेळेला मात्र निर्णायक क्षणाला मिळते महत्वपूर्ण विकेट. विकेटचं पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय, गॉन. नंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 51. येणारे चेंडू आता आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी मात्र पंच सूचित करीत आहेत. मुन्ना पठाण सर आपण पाहतायत स्ट्रायकिंग पंच म्हणून आणि हॅरी सर यांना आपण पाहतायत लेग पंच. अतिशय सुंदर असे हे पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि अभय पाटोले सर आपण पाहतायत तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपण पाहतायत. नवीन फलंदाज विजय कोल्हा आता नव्यानं दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि जिंकण्याकरिता 15 धावांची गरज. चांगला बॉल, यावेळेला मात्र ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र फसलाय. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण, सुंदर असा झेल, विकेटचं या ठिकाणी झालं पतन, गॉन. उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग इथे मात्र आपण आता पाहिलं तर कुठेतरी बिघडतंय असं म्हणायला हरकत नाहीये. स्वयं स्ट्रायकर्सचे फलंदाज जर आपण पाहतायत तर अगदी सामना जवळ आलाय आणि एका मागोमाग एक फलंदाज असे तंबूच्या आसऱ्याला परतताना दिसत आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुपर बॉल. आता मात्र आत्मविश्वास द्विगुणित झालाय गोलंदाजाचा असं म्हणायला हरकत नाहीये. अजित पानेरा काय अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता. इक्वेशनचा विचार केला तर आता चेंडू बाकी आहेत 10 आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळलाय मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव तिथे मिळते. अंडर प्रेशर काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी मात्र हाताळताना दिसतोय गोलंदाज अजित. कारण की क्रिकेटचा खेळ खेळताना तुम्हाला मैदानावरती शारीरिक दृष्ट्या स्ट्रॉंग राहावंच लागतं, त्याचबरोबर मानसिक दृष्ट्या देखील तुम्हाला सक्षम राहणं हे खूप गरजेचं असतं आणि ते अजितने यावेळेला या षटकामध्ये दाखवून दिलंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फ्लरलेनचा मारा, क्षेत्ररक्षक तिथे येतोय फ्रेम मध्ये. सुंदर अशी कॅच या ठिकाणी पाहायला मिळते. विकेटचं या ठिकाणी झालं पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागते, गॉन.
पाहिलं तर 7वा गडी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत. या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने खेळल्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. निर्णायक क्षणाला आलेला हा निर्णायक चौकार. 4 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीपचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या भागात त्यांनी पाहिलं क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र आपल्या बॅटचा मोर्चा वळवला. 4 धावा या ठिकाणी मिळवल्यात आणि 4 धावांनी धावसंख्या आपण पाहताय तर फलकावरती आता झाली आहे 56. 56 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे चेंडू आहेत 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. बघूया षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर अजित पानेरा. शेवटचा बॉल फुलटॉस प्रतीचा चेंडू या ठिकाणी आपण पाहताय चांगल्या प्रकारे खेळलं. फाईन लेगच्या दिशेला 1 बाउन्स 2 बाउन्स रोपच्या बाहेर चौकार. 4 धावा. बाकी आहे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता देखील आवश्यकता आहे 6 धावांची. 6 चेंडू आणि 6 धावा. काय जबरदस्त क्रिकेटचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साक्रीच्या या मैदानावर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. बिपिन पवार या ठिकाणी येतोय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता. 6 धावा या ठिकाणी मात्र डिफेंड कराव्या लागतील कारण की प्रत्येक मॅच मात्र लीग फॉर्मॅट मध्ये प्रत्येक संघाकरिता खूप महत्वाची असते आणि ते महत्व जाणून या ठिकाणी पाहूया कशा प्रकारचा खेळ फलंदाजाकडून देखील होईल की गोलंदाजाकडून देखील होईल. बघूया शेवटच्या षटकातील पहिला बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर बिपिन पवार. पहिलाच बॉल तर अगदी वेगामध्ये टाकलाय. जी आपल्या खांद्यातील ताकद आहे ती यावेळेला मात्र पहिल्याच बॉलवरती बिपिन पवारने दाखवली आहे. आता येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. पाहूया षटकातील दुसरा बॉल. यावेळेला मात्र चांगला बॉल. यष्टिरक्षक या ठिकाणी मात्र करतो चुकी. लॉंग स्टॉपच्या दिशेला मात्र चेंडू गेलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण सन्माननीय विश्वनाथ पाटील यांचा देखील आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करतोय. संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते. आता जिंकण्याकरता फक्त 2 धावांची गरज. कॅमेरामनला मी विनंतीच्या दिशेने आपण आपला कॅमेरा या ठिकाणी विश्वनाथजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत. या ठिकाणी जर आपण पाहतायत तर धावसंख्या पाहू शकतायत फलकावरती झालेली आहे 64. 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 2 धावांची गरज. यावेळेला मात्र उंच फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक तिथे येते फ्रेम मध्ये. पुन्हा एकदा चांगलं जजमेंट आणि या ठिकाणी हा फटका खेळण्याची काही गरज नव्हती. विकेटचं झाले पतन. पुन्हा एकदा रोमांच या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. मॅच घेऊन ठेपलेली आहे कारण की येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे.
आणि गडी जर आपण बाद झालेले आहेत ते पाहतोय तर 8 गडी बाद झालेत. याचाच अर्थ फक्त शेवटचे 2 गडी आता बाकी आहेत. काय जबरदस्त या ठिकाणी कमबॅकिंग मात्र जरूर केलं. गोलंदाज आपण पाहतायत बिपिन पवारने. तर मात्र चेंडू बाकी आहेत 3 चेंडू जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र चांगला बॉल पॅड वरती मात्र आदळलाय. एक रन या ठिकाणी पाहायला मिळते. आता येणारे चेंडू जर आपण आता पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता आहे. पाहूया 1 धावेची आवश्यकता. या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. मात्र चांगला बॉल पंचांकडे मात्र दाद मागितले आणि आता मात्र ट्विस्ट निर्माण झालाय या ठिकाणी. काय जबरदस्त बॉलिंग. आता विकेटचा विचार केला तर गडी बाद झालेले आहेत 9 गडी बाद 65. आता निर्णायक क्षणावरती जबरदस्त हा क्रिकेटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेची अजूनही आवश्यकता आहे. बघा जी पेनल्टी लागली होती आणि तीच या ठिकाणी कुठेतरी महागात पडताना दिसते. म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला प्रत्येक नियमाकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. जिंकण्याकरिता आता 1 धावेची आवश्यकता आहे. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या. शेवटचा विकेट, शेवटचा फलंदाज, शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. काय शक्कल या ठिकाणी लढवलं जाईल, कसं क्षेत्ररक्षण हाताळलं जाईल, कसा चेंडू हाताळला जाईल की फलंदाज ती 1 धाव युक्ती वापरून पूर्ण करेल. 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता आहे. बिपिन पवार काय जबरदस्त महत्वाच्या क्षणी चांगलं षटक हाताळताना दिसत आहेत. 2 विकेट यांनी बिपिन पवारनी या षटकामध्ये हाताळले आहेत. 1 चेंडू जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता. एक पैसा वसूल मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 मध्ये. 1 चेंडू 1 धाव. जबरदस्त बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता. शेवटच्या क्षणाला जबरदस्त विकेट. ओहो हो, काय जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतायत. एका क्षणाला वाटत होतं की संघ स्वयं स्ट्रायकर्स पुढे या ठिकाणी जिंकू शकेल. 1 पॉइंट या ठिकाणी दोन्ही संघांना बहाल केला जातोय, दिला जातोय. बघा तो पेनल्टीचा 1 रन हा मात्र या संघाच्या कायम रक्षामध्ये राहील. आणि मॅन ऑफ द मॅच कडे जर आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर जबरदस्त शेवटच्या षटकात धारदार गोलंदाजी ज्यानं केली असा बिपिन पवार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. बिपिन या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार